जय हिंद मित्रांनो, आज आपण बघूया दशांशचा भागाकार। चला तर मग आपण बघूया। जर तुम्हाला उदाहरण दिलं 0.40 भागिला 0.08 आणि एक उदाहरण दिलं 40 भागिला 8। आता तर तुम्ही म्हणणार हे उदाहरण एकदम सोपं आहे ना आणि हे कठीण आहे। तर बघा, आता 8च्या पाड्यामध्ये 40 8 पंचे म्हणजे बघू 40 भागिला 8। तर याचं उत्तर काय येईल? 8 पंचे 40। याचं उत्तर किती आलं? 5 आलं। एकदम सोपं आहे। तर हे बघा, हे कसं करणार? तुम्हाला वाटतं हे कठीण आहे, तर बघा याची गंमत अशी आहे, याचं उत्तर पण 5च आहे। तर बघा, याचं उत्तर 5 आहे। तर हेच आपण पुढे बघूया। चला तर मग बघूया आपण। चला आपण 3 उदाहरण घेऊ। 0.40 भागिला 0.08। मित्रांनो, आपण एक संख्या घेऊ, कारण तुम्हाला प्रत्येक संख्येचा फरक काय आहे तो दिसायला पाहिजे, कारण तुम्हाला कळायला पाहिजे बेसिक गोष्टी। 0.40 भागिला 0.8। तिसरं उदाहरण घेऊया। 0.40 भागिला 0.008। तर बघा मित्रांनो, आपण जे घेतले होतं उदाहरण 0.40 भागिला 0.08, त्याचं उत्तर किती आलं होतं? 5। याचं उत्तर पण 5च आहे। तर बघा, आता आपण हे दशांश चिन्ह आहेत, हे पॉइंट म्हणजे 1 2 घरानंतर पॉइंट आहे आणि इथं पण शेवटून 2 घरानंतर पॉइंट आहे। बघा याची गंमत कशी आहे, तर याची मांडणी करून घेऊ आपण। 0.40 बघा 0.40 भागिला 0.08। तर बघा इथे हे कसं सोडायचं? तर भागाकारामध्ये, दशांशच्या भागाकारामध्ये जर चिन्ह म्हणजे पॉइंट जर सारख्या घरामध्ये असेल, इथं पण 2 घरानंतर आहे दशांश आणि इथं पण 2 घरानंतर आहे, तर भागाकार करत असताना डायरेक्ट नॉर्मल करा, डायरेक्ट भागाकार करा। 40 भागिला 8 करून टाका, म्हणजे 8 पंचे 40, म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 5। बघा परत इथे काय सांगतोय मी मित्रांनो, जर दशांशच्या भागाकारामध्ये दशांश चिन्ह हे 2 घरानंतर, अंशाला पण 2 घरानंतर आहे आणि छेदाला पण 2 घरानंतर, म्हणजे समान घर आहे, तिथं पण 2 घर आणि इथं पण 2 घरानंतर असेल, तर सरळ सरळ भागाकार करून टाका, म्हणजे 40 भागिला 8 करा। 8 8 8 पंचे 40, उत्तर किती आलं आपलं? 5। चला तर मग पुढचा फरक बघूया। आता याची मांडणी करून घेऊ आपण। 0.40 भागिला 0.8। तर बघा मित्रांनो, इथं दशांश चिन्हाचा फरक काय आहे? अंशाला 2 घरानंतर आहे दशांश चिन्ह आणि इथं छेदाला 1 घरानंतर आहे। तर बघा याचं उत्तर कसं निघेल? जर अंशाला छेदापेक्षा जास्त दशांश चिन्ह असतील, तर बघा छेदापेक्षा किती दशांश चिन्ह जास्त आहे? 1, म्हणजे इथं 1 आहे, इथं 2 आहेत। तर आपण अगोदर काय करू? सर्वात महत्वाची ट्रिक म्हणजे साधा भागाकार करून घेऊ। बघा 40 भागिला 8, 40 भागिला 8 उत्तर किती आलं? 5। 8 पंचे 40। तर बघा इथे आपण बघूया दशांशचा काय संबंध आहे। तर बघा, अंशाला 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे आणि छेदाला 1 घरानंतर आहे। तर बघा आता इथे काय करायचं, म्हणजे छेदापेक्षा अंशाला किती घर जास्ती आहेत, तर इथं दशांश चिन्ह देताना 1 घर जास्ती आहे अंशाला छेदापेक्षा, तर दशांश चिन्ह देताना 1 घर सोडून द्या, 0.5, म्हणजे हे 1 घर जास्त आहे, म्हणजे 1 घर सोडून दशांश चिन्ह द्या 0.5। हे उत्तर आपलं आलं। चला तर मग पुढचं उदाहरण बघूया। उदाहरणाची मांडणी करू अगोदर। 0.40 भागिला 0.008। तर बघा मित्रांनो, आपण अशी पद्धत घेते जी लाईफ मध्ये तुम्ही कधी विसरणार नाही आणि दशांशाचा भागाकार तुम्हाला एकदम सोपा वाटेल। तर बघा व्यवस्थितपणे लक्ष द्या, छेद सर्व इथं दशांश चिन्हाचा आहे, बाकी या उदाहरणामध्ये काही एवढं कठीण नाहीये।
तर फक्त मांडणी व्यवस्थित करा, भागाकार डायरेक्ट करा आणि फक्त खेळ समजून घ्या दशांश चिन्हाचा. कोणत्या उदाहरणामध्ये काय फरक आहे ते परत आपण जाणून घेऊ नंतर हे उदाहरण सोडवल्यानंतर. तर बघा 0.40 भागिले 0.008. तर बघा आपल्याला माहिती डायरेक्ट सरळ भागाकार करू आपण. 40 भागिला 8. उत्तर काय आलं आपलं 5. उत्तर आलं 5. तर बघा इथं खेळ आहे. अंशाला 2 घरानंतर पॉइंट आहे आणि छेदाला 3 घरानंतर पॉइंट म्हणजे दशांश चिन्ह आहे. तर बघा अंशाला कमी आणि छेदाला जास्त आहेत. जर छेदाला दशांश चिन्ह जास्त असतील, जेवढे दशांश चिन्ह जास्त तेवढे घराच्या म्हणजे उत्तराच्या उजव्या साईडला शून्य वाढवा. तर बघा अंशाला 2 घर आहेत आणि छेदाला 3 घर आहेत. हे 2 आणि इथं आहेत 3. तर बघा म्हणजे छेदाला 3 घर म्हणजे अंशापेक्षा 1 घर जास्ती म्हणजे उत्तरामध्ये 1 शून्य जास्त वाढवा. बघा परत सांगतोय मित्रांनो, अंशापेक्षा छेदामध्ये 1 दशांश चिन्ह जास्ती आहे म्हणून इथं 1 शून्य वाढवला आपण. आणि इथं अंशामध्ये छेदापेक्षा 1 दशांश चिन्ह जास्ती म्हणून इथं उत्तराच्या डाव्या साईडला 1 घर सोडून आपण दशांश चिन्ह दिलं. आणि इथं दोघं अंशाला पण आणि छेदाला पण दशांश चिन्ह समान असल्यामुळे आपण यांना डायरेक्ट भागाकार करून आपण उत्तर काढलं. चला तर मग आपण पुढचे उदाहरण घेऊया सरावासाठी. तर मित्रांनो लक्ष देऊन व्यवस्थित सराव करा आणि आजचा लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे भागाकारासाठी. तर बघा आपण सरावासाठी उदाहरण घेतोय. 0.405 भागिला 0.9. तर बघा 1.008 भागिला काय करू आपण 0.0012 करू. तर बघा मित्रांनो इथं उदाहरण बघूया आपण, सोडूया उदाहरण. चला 1 दशांश चिन्ह आपण परत वाढून घेऊ कारण तुम्हाला समजायला पाहिजे. 0.0012. चला तर मग आपण बघूया, हे सोडूया. तर मित्रांनो हे उदाहरण सरावासाठी दिलेलं आहे. तुम्ही स्वतः सरावासाठी उदाहरण घ्या आणि अशा पद्धतीने सोडवा. तुम्हाला भागाकारामध्ये कधीही अडचण येणार नाही. तर बघा आपण सरळ सरळ मांडणी करून घेऊ. 0.405 भागिले 0.9 हे न पकडता डायरेक्ट आपण संख्यांची मांडणी करू. बघा इथं कोणती संख्या आहे 0.405 भागिला 0.9. तर बघा आपण डायरेक्ट भागाकार करू. 405 भागिला 9. तर बघा आता 405 भागिला 9 म्हणजे 9 चौक 36. 40 मधून 36 गेले, 4 उरले, 9 पाचा 45. 9 पाचा 45 उत्तर आला आपलं 45. पण आपण इथं दशांश चिन्ह समजून घ्या. दशांश चिन्ह समजून घेऊया कारण इथं छेदस्थानी एकच दशांश चिन्ह आहे. एकच घरानंतर दशांश चिन्ह आहे. अंशाला 3 घरानंतर दशांश चिन्ह आहे. तर आपण उत्तराला दशांश चिन्ह देताना अंशाला जर जास्त दशांश चिन्ह असतील म्हणजे छेदापेक्षा 2 दशांश चिन्ह जास्त आहेत म्हणजे अंशाला 2 दशांश चिन्ह जास्त असतील तर जेवढे जास्त तेवढे इथं 0, 1, 2 म्हणजे 0.45 म्हणजे 2 जास्त आहेत, नाही तर 1 आहे आणि इथं 3 आहेत. 1 सोडून इथं 2 जास्त आहेत म्हणून 0.45. याचं उत्तर आलं 0.45. तर बघा दुसरं उदाहरण बघूया, याची मांडणी करूया. 1.008 भागिला 0.00012. तर बघा इकडे मित्रांनो, तर याची आपण मांडणी आपण व्यवस्थितपणे करून घेतली. आपल्याला माहिती आहे डायरेक्ट आपण भागाकार करूया साध्या संख्या घेऊन. 1008 भागिला 12. तर बघा मित्रांनो इथे आता 1008 भागिला 12 केल्यानंतर तर उत्तर येईल आपलं 12 8 96. 8 4 उरले, 12 8 96. 100 मधून 96 गेले तर उरले 4. हा 48 झाला आणि 12च्या पाड्यामध्ये 12 चौक 48. उत्तर आला आपलं 84. तर बघा इकडे आता दशांश चिन्ह समजून घ्या. आता जर छेदाला
छेदाला जर दशांश चिन्ह जास्त असतील तर उत्तराच्या उजव्या साईडला शून्य वाढवा. तर बघा परत लक्ष द्या, जर अंशापेक्षा छेदाला दशांश चिन्ह जास्त असतील तर उत्तराला तेवढे शून्य वाढवा. बघा इथं 3 दशांश चिन्ह आहेत आणि इथं 5 दशांश चिन्ह आहेत. तर बघा 3 वजा 5 म्हणजे 5 वजा 3 दशांश चिन्ह किती, इथं किती, छेदाला 2 दशांश चिन्ह जास्त आहेत म्हणून उत्तराला 2 शून्य वाढवा. हे आलं मित्रांनो आपलं 8400 उत्तर. तर आपण बघा मित्रांनो अजून परत एक उदाहरण घेऊ समजवण्यासाठी. बघा चला बघा मित्रांनो, आता तुम्ही म्हणणार की त्या उदाहरणामध्ये दशांश चिन्ह होतं आणि याच्यामध्ये नाहीये. तर बघा या संख्येला दशांश चिन्ह आहे आणि या संख्येला नाहीये. बघा आता 0.924 भागिला 7 आपण अशी नॉर्मली मांडणी करून घेऊ. तर बघा आपण आपला रूल काय आहे, सर्वात अगोदरचा रूल आहे दशांश चिन्ह सोडून डायरेक्ट भागाकार करा. 924 भागिला 7. तर बघा यांचा भागाकार येईल 7 1 7, 2 उरले, 7 3 21, परत 7 2 14. उत्तराला आपलं काय उत्तर आलं मित्रांनो 132. 132 उत्तर आलं. तर बघा इथं 7ला एकही दशांश चिन्ह नाहीये आणि अंशाला 3 दशांश चिन्ह आहेत म्हणजे उत्तराचे 1 2 3 म्हणजे 0.132 हे उत्तर आलं. तर बघा आपल्याला हे उत्तर आल्यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊया. याला दशांश चिन्ह काढून टाकू. तर बघा मित्रांनो हे थोडं वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे. बघा आपण छेदाला दशांश चिन्ह काढली होती, हे त्या टाईपचं उदाहरण आहे आणि इथं अंशाला आपण दशांश चिन्ह काढून टाकले, हे वेगळ्या टाईपचं उदाहरण आहे. तर बघा आपण प्रत्येक टाईपचं उदाहरण घेतोय कारण हे उदाहरण सोडून दुसऱ्या टाईपचं आपल्याला उदाहरण परीक्षेमध्ये कधीही विचारलं जाणार नाही. 99% या टाईपच्या उदाहरणांपैकी कोणत्याही प्रकारचं उदाहरण विचारलं जात नाही. आणि सहसा मित्रांनो अंशाला छेदाने भाग जाईल, पूर्णपणे भाग जातो अशाच संख्येचं आपल्याला दशांशाचा भागाकार विचारला जातो. म्हणून पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्येचाच आपल्याला दशांशाचा भागाकार परीक्षेमध्ये विचारला जातो. म्हणून फक्त लक्ष द्यायचंय आपल्याला फक्त दशांश चिन्हावर बस. बाकी आपण नॉर्मली भागाकार करून 924 भागिला 7. 924 भागिला 7 आपल्याला उत्तर तर माहिती 132 आहे. 132 आणि खेळ आहे फक्त दशांश चिन्हाचा. तर बघा मित्रांनो जर छेदामध्ये दशांश चिन्ह जास्त असतील तर उत्तरामध्ये तेवढे दशांश चिन्ह वाढवा म्हणजे उजव्या साईडला. म्हणजे इथं किती आहेत 1 2 2 दशांश चिन्ह आहे 2 म्हणजे 13,200. तर हे आपलं उत्तर आलंय मित्रांनो. तर अशाच पद्धतीने आपण स्वतः सराव करा आणि भागाकारामध्ये परिपूर्ण व्हा. जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.